आपण सध्या जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे ध्यान. आणि ध्यान या विषयावरती आपण अभ्यास करत असताना आपण सच्चिदानंद स्वरूप हा विषय घेतला. त्यापैकी सत पदावरती आपण बऱ्याच भागांमधून अभ्यास केला. चित या पदावर सुद्धा आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. पण आत्ता आपण हेच चित म्हणजे जाणीव आहे, जी जाणीव आपल्या जीवनामध्ये सतत प्रगट होत असते. आणि आपलं जे जीवन आहे हे A to Z जाणीवेचंच प्रगटीकरण आहे. आणि या जाणीवेचा अभ्यास आत्ता आपण पाहणार आहोत. ही जाणीव कशी नांदते, ही जाणीव प्रवास कशी करते. आपण जेव्हा जागृती अवस्थेमध्ये असतो तिथून ती निद्रा अवस्थेत कशी जाते, तिथून ती गाढ झोपेत कशी जाते, ती जाणीव कशी कार्यरत असते ते आपण पाहणार आहोत. मागील भागामध्ये सुद्धा आपण पाहिलं की ही जाणीव एका झाडावरून दुसऱ्या झाडावर म्हणजे एका विचारावरून दुसऱ्या विचारावरती कशी जाते, असे विचार कशी ती बदलत असते आणि तिचा वेग काय असतो हे आपण पाहिलं. आता आपण अवस्था पाहूयात. अवस्था जर आपण पाहायला गेलो तर या 5 अवस्थांमधून ही जाणीव प्रवास करत असते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी. जागृती ही अवस्था आपल्या सर्वांना ठाऊक आहे. स्वप्न अवस्थासुद्धा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. तुर्या आणि उन्मनी या अवस्थेबद्दल आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण आता पुढे पुढे ते पाहणारच आहोत. जागृती अवस्था कशी आहे की आपण आपलं सगळं काम जागृत अवस्थेमध्येच करत आहोत. आणि स्वप्न अवस्था कशी असते, जेव्हा आपण रात्री थकून झोपतो त्या निद्रेमध्ये ही स्वप्न अवस्था असते. सुषुप्ती अवस्था कशी असते तर ही सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोप असते. तुर्या आणि उन्मनी हे आपण पाहूयात. आता जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जागृतीवर सद्गुरू काय सांगतात की सगळ्यात महत्त्वाची कुठली अवस्था आहे तर ही जागृती. कारण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त वेळ आपण जागृती अवस्थेमध्येच असतो. आता बघा, फार फार आपण 7 ते 8 तास झोप घेतो, पण बाकीचा वेळ असतो तो आपण जागृत अवस्थेमध्येच असतो. आणि जागृती अवस्थेमध्ये राहून आपण उत्तमरित्या काम करणे हे अपेक्षित आहे. आपण उत्तमरित्या काम करून जेव्हा आपण थकतो तेव्हा झोप ही एक सुंदर अशी निर्मिती ईश्वराची आहे, व्यवस्था आहे. पण आता ही झोप खूप चांगली आहे किंवा झोपेमधून खूप आराम मिळतो, आनंद मिळतो असं आपण म्हणालो आणि सतत झोपत राहिलो तर चालणार नाही. आणि म्हणूनच आपल्या पूर्ण विश्वाचं जे कार्य सुरू आहे ते मोठ्या प्रमाणावर जागृतीवरच सुरू आहे. आणि म्हणून ही जागृती अवस्था सर्वात महत्त्वाची आहे. आता स्वप्न अवस्था जर आपण म्हणालो ना तर तिची तुलना ध्यानाशी करू शकतो. कारण ध्यान हे या विषयाकडे जो जसा पाहिल त्यानुसार तो पुढे साधना करतो. पण अशी काही लोकं असतात की जी एकाच ठिकाणी बसून कित्येक तास साधना करतात. पण जागृती अवस्था आहे ती महत्त्वाची का सांगितलेली आहे, कारण स्वप्न अवस्था जशी आहे ना त्याच्यामध्ये तो फक्त स्वतःपुरता असतो. जसं ध्यानामध्ये तो बसलाय आणि त्याच्या बाजूला धोंडा आहे, एखादा धोंडा आहे, तर त्या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसेल का? नाही दिसणार. त्यामुळे आवश्यक आहे झोप किती वेळ आवश्यक आहे? 7 ते 8 तास आवश्यक आहे. ध्यान किती वेळ आवश्यक आहे? जेवढं त्या व्यक्तीला वाटेल, जेवढं गरज आहे तेवढं ते आवश्यक आहे. म्हणून भगवद्गीता पण सांगितलेली आहे ना श्रीकृष्णांनी, ती अर्जुनाला का सांगितली? त्याने एका ठिकाणी कुठेतरी जाऊन बसावं, साधना करावी म्हणून नाही, त्याने त्याचा उपयोग युद्धासाठी करावा. युद्धामधून पलायन करून कुठेतरी गुफेत जाऊन बसावं यासाठी भगवंताने भगवद्गीता सांगितलेली नाही आहे. आणि म्हणूनच आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की ही जागृती अवस्थाच महत्त्वाची आहे. मग या जागृती अवस्थेमध्ये आपण जेव्हा सर्वजण असतो तेव्हा आपण जे आपल्या वाटेला आलेलं काम आहे ते उत्तमरित्या केलं पाहिजे, ते खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, इतक्या गोडीने आणि इतक्या प्रेमाने केलं पाहिजे की तुमच्या वाटेला कुठलंही आलेलं काम असो, एक गृहिणी जरी असेल तरी ती इतरांना आनंद देऊ शकते, खूप काम करू शकते, खूप प्रेमाने काम करू शकते आणि खूप प्रेमाने काहीतरी बनवून देऊ शकते. तसंच कित्येक जण असतात ते डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, बिझनेसमॅन असतात, व्यवसाय करतात, कोणी शिक्षक असतं आणि कोणी वेगवेगळ्या पोस्टवरती काम करत असतं. तर आपण प्रत्येकजण कामकाज करतच असतो, पण आपल्याकडून होणारं काम हे इतरांना आनंद देईल असं ते काम पाहिजे. मग हे असं काम केव्हा असतं? जेव्हा आपण प्रेमाने, आवडीने आणि गोडीने काम करतो तेव्हा ते इतरांना आवडतं, इतरांना त्याच्यातून आनंद मिळतो. आणि हे आनंद मिळणंच वास्तविक महत्त्वाचं आहे. कारण हे आनंद इतरांना मिळणं हेच अपेक्षित आहे. कोणाला? भगवंताला, ज्याच्यातून ही सृष्टी पूर्ण निर्माण झालेली आहे त्याला. कारण हे आनंद स्वरूप आहे आणि त्यामुळे आनंद आपण दिल्याने तोच आपल्याकडे भुमऱ्यान होऊन येतो आणि हे आनंद स्वरूप आहे आणि आनंदाचा अनुभव प्रत्येक जण घेतो. आता आपण जर निसर्गामध्ये सगळीकडे पाहिलं तर तुम्हाला हीच व्यवस्था सगळीकडे आहे हे दिसून येईल.
सूर्य प्रकाश देतो म्हणजे आपल्याला आनंद देतो, नद्या आपल्याला पाणी देतात, झाडं आपल्याला सावली देतात, फळं देतात, अशीच प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही देत असते. पृथ्वी, आप, तेज, वायू या सगळ्यामधूनही हे सगळं आनंद स्वरूपाचं प्रगटीकरण आहे. म्हणून एवढंच नाही तर किडे, मकोडे, छोटे छोटे कीटक, पशु, पक्षी, जनावरं ही सगळीच ईश्वराची निर्मिती आहे. म्हणजे जशी आपण मनुष्य प्राणी जसे ईश्वराची निर्मिती आहे, तसंच प्रत्येक जीवसुद्धा ईश्वराची निर्मिती आहे आणि ईश्वर आहे. पण माणूस काय करतो की त्याला वाटतं की तो एकटा महत्त्वाचा आहे आणि या माणसासाठी सगळं काय आहे असं माणसाला वाटल्यामुळे तो इतरांना मारतो, इतरांना मारून स्वतः जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये भूत असं जे सांगितलेलं आहे, भूत म्हणजे काय, जन्माला आलेलं. मग जन्माला जसे आपण आलेलो आहोत तसंच प्रत्येक कीटक, प्रत्येक जनावर, प्रत्येक प्राणी मात्र, पशु पक्षी असे सर्व चर आणि अचर आपण म्हणतो ते सगळेच जन्माला आलेले आहेत. म्हणून भूतमात्रांमध्ये हे ईश्वर आहे. आपण जर पाहिलं तर आपलं मोल आणि या सगळ्या पशुपक्षी प्राणीमात्रांचं मोल जर आपण पाहिलं ना, तर असं आहे की माणूस जर नसेल या पृथ्वी तलावावरती तर सगळेजण आनंदाने जगू शकतात, सगळे पशुपक्षी आनंदाने जगू शकतात. पण हे सगळे जर नसतील तर मात्र मनुष्याचं जीवन या पृथ्वी तलावरती शक्य नाही, असं हे मोल आहे. म्हणून पर्यावरण आत्ता ही जी ओरड सुरू आहे ना, ती यासाठी की माणूस स्वतःच्या फायद्यासाठी सगळे जंगल कापत चाललेलं आहे, झाडं कापत चाललेलं आहे आणि सिमेंटच्या मोठ्या इमारती बांधत चालला आहे. तर आता सध्या पर्यावरण हा आपला विषय नाही आहे, पण सांगण्याचा मुद्दा हा होता की जसं माणूस ही ईश्वराची निर्मिती आहे, त्याच्यामध्ये ही जाणीव नांदते, तसंच सर्व ठिकाणी चर आणि अचर या प्रत्येकाच्या ठिकाणी ही जाणीव नांदतच असते. आणि म्हणून जागृती ही अवस्था आपण आता पाहत आहोत. जागृती अवस्था आपण पाहिली, इथून ही जाणीव कशी प्रवास करते, आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा ही स्वप्न अवस्थेमध्ये प्रवास करते. आता स्वप्न अवस्था आहे कशी ते बघा. स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला सर्वांनाच, म्हणजे असं कोणीही नाही आहे की त्याला स्वप्न पडत नाही, स्वप्न पडतात. पण कशी पडतात, कुठून येतात हे कोणीही सांगू शकत नाही, पण ते आपल्यातूनच येतात. आपणच निर्माण करत असतो, पण ते आपल्याला ठाऊक नसतं. स्वप्न हे आपणच निर्माण करत असतो, म्हणजे आपल्यातूनच ते निर्माण होत असतं, पण ते इतर कोणालाही ठाऊक नसतं. ते आपल्यालाच ठाऊक नसतं की ते आपण करत आहोत ते. आता हे स्वप्न असं आहे की आपण सकाळी उठल्यानंतर विसरतो की काय स्वप्न पडलं होतं आणि त्याच्या संबंधित जर कोणी आपल्या डोळ्यासमोर आलं, जी स्वप्नात एखादी व्यक्ती असेल आणि ती आपल्या डोळ्यासमोर आली तर आपल्याला लगेच क्लिक होतं, म्हणजे लगेच लक्षात येतं. तर अशी ही स्वप्नसृष्टी आहे. स्वप्न अवस्था अशी आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस हा जातो निद्रेमध्ये गेल्यानंतर. आणि प्राणीमात्रांमध्ये पण ही अवस्था आहे, आपल्यामध्ये पण ही अवस्था आहे. तर आता स्वप्नसृष्टी अशी की त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही की हे सगळं कसं निर्माण होतं आहे, पण त्याची प्रोसेसही आपल्या लक्षामध्ये येत नाही. अशी ही स्वप्नसृष्टी. आणि स्वप्नामधून ती प्रवास करते जाणीव ही सुषुप्ती अवस्थेमध्ये. सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोप. गाढ झोप ही खरी झोप आहे. गाढ झोप ही आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहे. निसर्गानेच अशी व्यवस्था केलेली आहे की थोडा वेळ का होईना आपल्याला गाढ झोप मिळतेच. आणि ही गाढ झोप अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला घर नको, दार नको, पैसा नाही, श्रीमंती काही नाही, माणसं नको, कोणीही नको. मान सन्मान, मोठेपणा जे आपल्याला इतर वेळेस हवं असतं ते काहीच या सुषुप्ती अवस्थेमध्ये नको असतं. आणि त्यामुळे ही आनंद अवस्था आहे. आपण सगळं काही सोडून दिलेलं असतं, त्यामुळे याच्यामध्ये आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो. म्हणजे ते स्वसंवेद्यसुद्धा नाही, आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये नुसते असतो आणि असण्यामध्येच आनंद असतो. ही सुषुप्ती अवस्था अशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जगाचंही भान नसतं, स्वतःचंही भान नसतं, त्याला कशाचंच भान नसतं. आणि म्हणून ही खरी झोप आहे. आता सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोप ही आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहे. आणि तसंच या झोपेविषयी जर सांगायचं गेलं तर सद्गुरू नेहमी खूप महत्त्वाचं सांगतात की ड्रायव्हर्स म्हणा किंवा स्टुडंट्स म्हणा ही झोप मारण्याचा प्रयत्न करतात. तर ही निसर्गाची निर्मिती किंवा व्यवस्था आहे. ही स्टुडंट्स काय करतात की अभ्यास करता त्यांना जेव्हा झोप लागते तेव्हा ती मारण्यासाठी त्यांना व्यसन लागतं. मग ते कॉफी, चहा याचं सतत त्यांना व्यसन लागून जातं. मग ही झोप मारणं हे अत्यंत चुकीचं आहे. तसंच ड्रायव्हरसुद्धा त्यांची झोप मारायचा प्रयत्न करतात, म्हणून पुष्कळ वेळा ॲक्सिडेंट्स घडत असतात. तर ही डुलकी ज्याला आपण म्हणतो ना, ती डुलकी घेणं
अत्यंत गरजेचं आहे. डुलकी मारणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असो, तर आपण सुषुप्ती अवस्था पाहिली. उन्मनी आणि तुरिया या दोन अवस्थेंबद्दल आपल्याला माहीत नाही. तुरिया अवस्था कशी आहे की या तुरिया अवस्थेमध्ये जसं जागृतीमध्ये आपण जगाला जाणत असतो, आपण स्वरूपाला जाणत नसतो, आपण फक्त जगाला जाणतो. स्वप्नसृष्टीत म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये आपण जगालाही जाणत नाही आणि आपण स्वतःलाही जाणत नाही, आपण फक्त स्वप्नाला जाणत असतो. तसं सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण काहीच जाणत नाही, जगालाही जाणत नाही आणि स्वरूपालाही जाणत नाही. पण तुरिया अवस्थेमध्ये मात्र आपण फक्त स्वतःला जाणत असतो. स्वतःला म्हणजे स्वरूपाला, सच्चिदानंद स्वरूपाला आपल्या ठिकाणी आपण अनुभव घेत असतो, जाणवत असतो आणि जगाचं आपल्याला भान नसतं, त्या ठिकाणी फक्त स्वरूपाचं भान असतं. अशी ही तुरिया अवस्था आहे. म्हणून तुरिया अवस्थेबाबतीत बऱ्याच संतांनी सांगितलेलं आहे. कशी ही अवस्था आहे की पाहावे आपणासी आपण, असं जे सांगितलेले आहे, ही तुरिया अवस्थेचाच हा अभ्यास आहे. तसंच एका जनार्दनी आपा आपणासी देख, साक्षीत्वे पाहणे तेची सोहम, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहे. चित्त परतोनी पाठीमारे ठाके, आपण आहे ते आपण देखे, देखतोय म्हणे तत्व ते मी, ते ओळखी सविसे, सुखाची या साम्राज्य पैसे, चित्त समरसे विरोणी जाय. म्हणजे काय तर इथे फक्त स्वतःला पाहत राहणे आणि याची जी साधना किंवा याचा जो अभ्यास आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे आणि तो फक्त आपल्याला योग्य सद्गुरूच आपल्याला सांगू शकतात. म्हणून सद्गुरू पै माऊली काय सांगतात की ही तुरिया अवस्था आहे, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सतत नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला सतत ईश्वर स्मरण करणं, शुद्ध चिंतन करणं हे महत्त्वाचं आहे. ही सुरुवात आहे आणि सद्गुरूंकडून आपण ही जी साधना आहे किंवा हा अभ्यास आहे हा आपण जाणून घेतला पाहिजे. असे क्वचित काही जण होऊन गेली, जसं तुकाराम महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, स्वामी समर्थ आहेत, रमण महर्षी आहेत की ज्यांना देहधारी सद्गुरू नाही लाभले, पण त्यांचं पूर्वपुण्यच इतकं होतं की त्यांना ते आपोआप समजलं. जसं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्वपुण्य ठेवा ओढवला. म्हणजे पूर्वपुण्याईने त्यांना हे सगळं मिळालं किंवा हे सगळं समजलं. तर असे क्वचित साधक, अशी क्वचित काही जण होऊन गेली. अशी ही तुरिया अवस्था, याचा अभ्यास आपण सद्गुरूंकडून शिकून घेतला पाहिजे. पुढे आहे ती उन्मनी अवस्था. ही उन्मनी अवस्था कशी आहे याचं वर्णन संत काय करतात, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. म्हणजे परेहून परते जे घर आहे म्हणजे काय की ही शुद्ध जाणीव, शुद्ध स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, तेथे राहू निरंतर आणि तिथूनच सगळे व्यवहार करणे, म्हणजे तिथे राहून जगाशी व्यवहार सगळे करणे. म्हणून उन्मनी अवस्थेमध्ये साधकाला फक्त ते स्वरूपाचं भान असतं. स्वतःच्या ठिकाणी स्वरूप त्याला अनुभवायला येतं आणि जगाच्या ठिकाणीही स्वरूप अनुभवायला येतं. दोन्ही ठिकाणी त्याला स्वरूपाचा अनुभव होतो. त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाला त्याला आनंद अनुभवायला मिळत असतो. आनंद स्वरूप जे आहे त्याचं प्रगटीकरण होत असतं, त्याचं प्रक्षेपण होत असतं आणि हा आनंद साधकाला प्रत्येक क्षणी, क्षणोक्षणी मिळत असतो. म्हणून असं म्हटलंय, उन्मनीच्या सुखा पांडुरंग भेटी देई. म्हणजे उन्मनीच्या सुखामध्ये, उन्मनीच्या अभ्यासामध्ये, साधनेमध्ये पांडुरंगाची भेट घडते. म्हणजे आनंद, सतत आनंद. आता हा आनंद आहे तो उन्मनीमध्ये जसा आहे ना तसाच प्रत्येक अवस्थेमध्ये आहे. जागृतीमध्ये आनंद आहे, स्वप्नावस्थेतसुद्धा आनंद आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये पण आहे. तुरिया आणि उन्मनी सगळ्या अवस्थेत आनंद आहे. आता जागृतीमध्ये आनंद आहे हे आपल्याला पटेल का? कारण जागृतीमध्ये आपल्याला आनंद अनुभवायला मिळत नाही. सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, ही आहे आपली अवस्था. पण आपल्याला आनंद जो हवा आहे ना तो आपण आनंद शोधत नाही. आनंदाचं मूळ काय आहे, स्वरूपाचं मूळ काय आहे हे आपण जाणून घेत नाही. खरा आनंद कुठे, कधीच प्रयत्न करत नाही. आपण कशाच्या मागे लागतो? पैसा, मोठेपणा, श्रीमंती, ऐश्वर्य, मान, सन्मान, प्रसिद्धी, या गोष्टी सगळ्या आपल्याला हव्या असतात. आणि हा हवेपणा किंवा हा लोभ जोपर्यंत माणसाच्या मनाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत त्याला सुख, समाधान मिळणं, शांती मिळणं, आनंद मिळणं शक्य नाही. कारण त्याच्या ठिकाणी लोभ आहे. हां, त्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतील, पैसा मिळेल, त्याने प्रयत्न केला की त्याला श्रीमंती, त्याला मोठेपणा, सन्मान, प्रसिद्धी, ते सगळं मिळेल. पण त्याला हे जर हवं असेल, हे सुख हवं असेल तर त्याला सच्चिदानंद स्वरूपाचा आठव होणं महत्त्वाचं आहे, त्याला जाणीव होणं महत्त्वाचं आहे. आत्ता काय झालेलं आहे,
आपलं जे स्वरूप आहे, आपल्या सर्वांचं आणि चर अचराचं जे स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, आनंद स्वरूप, याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडलेला आहे. तर सद्गुरू काय सांगतात की तुम्हाला ना, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या हव्या आहेत ना, ज्या आपल्या संसारात आपल्याला हव्या असतात, ज्या जागृती अवस्थेमध्ये आपण ज्याच्या पाठीमागे असतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या हव्या आहेत ना, त्याच्यासाठी हट्ट नाही धरायला पाहिजे. नेहमी ते एक उदाहरण देतात की तुम्हाला जर कोणी मिनिस्टर बनवलं ना, तर तुम्ही बना. मिनिस्टरचं जे कर्तव्य आहे, जे काम आहे, ते तुम्ही उत्तमरित्या करा. पण मिनिस्टर होण्यासाठी लाचार होऊ नका, ते नाना तऱ्हेच्या भांगडी करू नका आणि कुठलेही सगळे प्रॉब्लेम्स स्वतःच्या जीवनामध्ये निर्माण करून घेऊ नका. म्हणून आपल्याला जे हवं आहे ते असं पाहिजे की तिथे कुठलाही हट्ट नाही. मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल, अशा सगळ्या सुखसोयी वस्तू या बाबतीत आपलं मन पाहिजे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या जागृती अवस्थेमध्ये सुद्धा आनंद आहे, पण स्वरूपाच्या आठवामध्ये, या सत्पदाच्या, चितपदाच्या म्हणजे जाणीवेच्या आणि आनंद स्वरूपाच्या अभ्यासामध्ये, चिंतनामध्ये आनंद आहे. आणि स्वप्नसृष्टी, स्वप्नामध्ये सुद्धा आनंद आहे, जसं मगाशी मी सांगितलं. कारण आपण एक स्वप्न विसरतो. जर ते आपल्याला चांगली पण स्वप्न पडतात आणि वाईटही स्वप्न पडतात. कुठलंही स्वप्न असेल तर ते आपण विसरतो. काही स्वप्न आपल्या लक्षात राहतात, पण आपण विसरतो का? आपल्याला सतत स्वप्न पडतात आणि आपण सकाळी उठलं विसरतो. का विसरतो? आनंदासाठी विसरत असतो. म्हणजे इथे स्वप्नामध्ये सुद्धा आनंद आहे. सुषुप्तीमध्ये तर आनंद आहेच, कारण तिथे काहीच नाही, ना अहंकार, ना मीपणा, कशाचंही तिथे आपल्याला स्मरण नसतं. तिथे फक्त शुद्ध चैतन्य असतं. तिथे काय आनंद अनुभवत असतं, काय असतं, कसं असतं हे पण नाही, काहीच समजत नाही. आपण उठल्यानंतर काय म्हणतो की मी गाढ झोपेत होतो, म्हणजे गाढ झोपेत आहे हे पण म्हणण्यापुरते आपण नसतो, हे पण अनुभवण्यापुरते आपण नसतो. फक्त मी गाढ झोपेत होतो, म्हणजे अशी ही सुषुप्ती अवस्था जिथे आपल्याला कशाचीही प्रीती नाही, कशाचीही भीती नाही, काही हवं, काही मिळवायचंय, काय टाळायचंय, कशाशीही संबंध नाही, अशी ही सुषुप्ती अवस्था. तुरीय अवस्था कशी आहे? फक्त स्वरूपाला जाणणे, शुद्ध चैतन्य, खरं सत्य जाणणे म्हणजे स्वरूप जाणणे, इथेच ती अवस्था आहे. आणि उन्मनी अवस्था मात्र दोन्ही ठिकाणी आनंद, जगाच्या ठिकाणी पण आणि स्वतःच्या ठिकाणी पण. कारण सगळीकडे हे स्वरूप आहे याचं भान किंवा याचं ज्ञान आपल्याला होतं. त्याच्यामुळे साधकाला तिथे प्रत्येक क्षणी आनंदच मिळत असतो. आता इथे आपण जाणीवेचा प्रवास पाहिला. ही जाणीव किती विलक्षण काम करते हे आपण पाहिलं. जसं मागील भागामध्ये आपण या जाणीवेचं कार्य पाहिलं होतं, तसं आणखीन एक कार्य या भागामध्ये आपण पाहिलं की जाणीव कशी प्रवास करते आणि ही सतत आपल्या जीवनामध्ये हे सगळे या अवस्थांमधून ती जात असते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था म्हणून आपल्याला अवगत आहेतच, पण तुरीय आणि उन्मनी या अवस्थेचं आपण ज्ञान घेणं, अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे आपण योग्य सद्गुरूंकडून जाणून घेतलं पाहिजे. आता ही जाणीव कशी आहे पहा. जसं नारद मुनींना कुठेही मज्जाव नाही. तुम्ही पृथ्वीवर जाऊ शकता, तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, राक्षसांच्या भूमीवर जाऊ शकता, त्यांना कुठेही मज्जाव नाही. तसंच जसे नारद मुनी सगळीकडे वावरतात, तशी ही जाणीव सर्व अवस्थांमध्ये प्रवास करत असते. अशी ही जाणीव, या जाणीवेचं ज्ञान घेणं आपल्या सुखी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे ते सद्गुरू पै माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजवलं. त्याच्यामुळे सद्गुरू पै माऊलीने दिलेल्या या अमूल्य ज्ञानाचा स्वीकार आपण सर्वांनी केला पाहिजे. सच्चिदानंद स्वरूपाचं भान घेणं म्हणजेच ध्यान आहे, हे आम्ही सर्व भागांमधून सर्व योगसाधकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपण सच्चिदानंद स्वरूपाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. सच्चिदानंद स्वरूप या विषयावरती आपण जे भाग सगळे पाहत आहोत, यामध्ये आपण ध्यान कसं केलं पाहिजे, ध्यान म्हणजे काय, सगळे विषय घेतलेले आहेत. मग ध्यान म्हणजे नेमकं काय हे पाहत असताना सच्चिदानंद स्वरूपाचं भान घेणं म्हणजे ध्यान, हा विषय कसा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ही योगविद्या आणि जीवनविद्या या मार्गावरती आपण सुदृढ मनाने आणि आनंदाने सतत चालत राहायला पाहिजे. आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.